बाप रे बाप रे बाप, सिरियसली गाईज, ही बघा, ही माझी स्कूटी आहे आणि मी एका लॉंग जर्नीवरती आहे. आणि बघू शकता, लिटरली मी कंट्रोल करू शकलो नाही हा व्हिडिओ बनवायपासून. कारण तुम्हाला सांगतो, इतकं बॅड एक्सपिरियन्स होतं माझ्या ह्या ट्रॅव्हलिंगमध्ये. बघा बघा, इतकं काय सांगू. आजच्या व्हिडिओमध्ये मी याच रोड सिस्टमबद्दल बोलणार आहे. याच गोष्टीने तुमच्या हेल्थवरती काय परिणाम होतोय ना, यावरती मी बऱ्यापैकी बोलणार आहे या व्हिडिओमध्ये. सो लेट स्टार्ट द व्हिडिओ ॲज फास्ट ॲज पॉसिबल. बापरे, इंडियन रोड्सची जी स्टेटस झालेलं आहे आता, ते तुमच्या हेल्थला एवढ्या डीपली खराब करतं आहे ना, की ह्या व्हिडिओचे ॲडवाइसेस तुम्हाला फॉलो करायला म्हणजे करायला पाहिजेच. नंबर 1, तुम्हाला धुळीपासनं जेवढं प्रोटेक्ट होता येईल तेवढं प्रोटेक्ट व्हा गाईज. आय एम लिटरली सांगतोय, मी तुम्हाला इतका त्रस्त झालेलो आहे या धुळीमध्ये ना. तुम्ही बघू शकता, मी लिटरली फक्त 20च मिनटं बोललेलो असेल. मी व्लॉग करत होतो, मोटर व्लॉग, त्यामध्ये मी बोलायचा प्रयत्न करतो आणि फक्त 20 मिनटामध्ये इतका घसा बसलेला आहे ना माझा या धुळीमुळे. बाप रे बाप. कदाचित मी जास्त बोलतो ह्यामुळे पण होऊ शकतं, पण मेजर फॅक्टर या धुळीचा सुद्धा आहे. इतका घसा बसलेला आहे मला, म्हणजे प्रश्न पडलेला होता की पटकन आजचा व्हिडिओ बनवून घ्या होत्या, कारण घसा कधी बसेल सांगता येत नाही. जोपर्यंत आवाज ओके तोपर्यंत आपण पटकन व्हिडिओ बनवून घेऊ, हाच प्लॅन होता माझ्यामध्ये. सो प्लीज, तुम्हाला होता होईल तेवढं धुळीपासनं वाचा. जेवढं म्हणजे मेन जी गोष्ट आहे ना, नाक आणि तोंड, ते कव्हर करा म्हणजे करा. आणि आईज पण सोडू नका. मी आईजबद्दल मी तुम्हाला भरपूर काही सांगतो माझ्यामध्ये. मी जेव्हा गावाकडे राहायचो तेव्हा मला चिपडं बोलतो ना आपण, चिपडं, ते कधीही असे काळे चिपडं आलेले नाही. मी लिटरली फर्स्ट टाईम इन माय लाईफ एवढ्यामध्ये सिटीमध्ये शिफ्ट झाल्यानंतर चेंज नोटीस करतोय की फर्स्ट टाईम मला ट्रॅव्हलिंगद्वारे असे अचानक काळे चिपडं येत होते. आणि मी लिटरली काळे चिपडं कसं येऊ शकता, आणि आता कळतंय की ते धुळीचा परिणाम आहे. आणि मी धुळीपासनं इतका त्रस्त आहे सांगतो तुम्हाला. मी पहिले घरी गेल्या गेल्या एक नवीन चष्मा घेणारे, एक मास्क घेणारे प्रॉपर, चिपडं वगैरे, म्हणजे मी इवन हे नोटीस नाही करू शकणार की माझ्या इंटरनल लंग हेल्थची काय स्टेटस झालेला असेल आता सध्या. आणि हे जे मी धूळ एवढी कन्झ्युम केलेली नाही ट्रॅव्हलमध्ये, मला शुअर आहे की मला इन फ्युचर याचे परिणाम भोगावेच लागतील इन टर्म्स ऑफ हेल्थ. तर तुम्हाला दिसत असेल की यार, तुम्ही ना लिटरली बघा, तुम्ही काही मुलं, माझी माहिती मला काही माझ्या ऑडियन्सचा पार्ट असा असेल की तो म्हणेल की यार काय बोलतोय पागल मुलगा हा, काय धूळ वगैरे काही पण बोलतोय, आमच्याकडे येऊन बघ किती धूळ असते, एवढी धूळ तर काहीच नाही आहे. अरे तुम्हाला लिटरली सांगतोय मी, धूळ बघण्याची टेक्निक माझ्या आजोबांनी शिकवलेली मला. जेव्हा रात्र होती तेव्हा त्यांनी मला गावाकडे शिकवली. दादा इकडे मग म्हणे, हे बघ ही लाईट दिसते का वरती, चमको आकाशाकडे, आणि बघ किती धुळीचे कण आपल्याकडे रेग्युलर इनहेल करतो आपण. तेव्हा मला रिअलाईज झालं की रात्रीच्या वेळी जेव्हा धूळ पूर्णपणे बसलेली असते आणि गावाकडे इव्हन धूळ एवढी दिसत होती, तर या स्टेटसमध्ये मी जी तुम्हाला व्हिजिबल होत जरी नसली ना, 100% सांगतो, याचा जर AQI वगैरे काढला तर तो म्हणजे अबोव लिमिट जाणार आहे मी सांगतो. त्यामुळे जरी दिसत नसलं, जरी नोटीस होत नसलं ना, तर फॉर युअर लंग्स हेल्थ प्रोटेक्शन, फॉर युअर चिपडं आईज प्रोटेक्शन, तुम्ही जरूर इन्व्हेस्ट करा मास्कमध्ये आणि प्रॉपर चष्म्यामध्ये. मी घरी गेल्या गेल्या तेच करणार आहे. पॉईंट नंबर 2, तुम्हाला माहिती आहे टोपी उलटी का घातली मी? तेच प्रूव्ह करण्यासाठी आहे की यार उन्हापासनं मी फार त्रस्त झालेलो आहे यामध्ये. कारण इथून मागे बी ना इतका उन्हापासनं ऑब्सेस होतो ना की मला ऊन नको होतं डायरेक्ट. म्हणजे बघा ना यार, मी फक्त टोपीच घेऊन आलेलो आहे. अनसर्टन होतं डायरेक्ट हा एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल करणं, त्यामुळे मला नाविलाजाने फक्त टोपीच आहे. बरं ती तरी आणली, नाही तर पूर्ण वाट लागली असती माझ्या स्किनची, पूर्ण स्किन डॅमेज झाली असती सांगतोय तुम्हाला. इतके म्हणजे हे बघा, तुम्हाला हाताचा डिफरन्स दाखवतो मी, 1 सेकंड. हा दिसतोय का हात? आता कदाचित यामध्ये माझा कलर डिफरन्स नोटीस होणार नाही तुम्हाला, बट मी फोटो अटॅच करतो. लेट्स सी ऑन दिस. हा डिफरन्स फक्त केवळ ह्याच गोष्टीमुळे की मी 8वी-9वी पासून एवढं स्किन कलरबद्दल ऑब्सेस झालो होती की मला गोराच रंग पाहिजे होता. आणि बऱ्याच जणांकडनं व्हॅलिडेशन मिळालं होतं की उन्हापासून जेवढं वाचता येईल तेवढं तुम्ही गोरं व्हाल. कारण बरेच टॉन्ट्स ऐकतो ना की काय तुला काळं व्हायची गरज आहे, तू तर घरातच बसलेला असतो, गोरा रंग तर होणारच, असे टॉन्ट्स ऐकतो ना. त्यामुळे व्हॅलिडेशन तर कम्प्लिटली मिळालं होतं, उन्हापासून वाचल्यानंतर गोरं होतं वगैरे. बट गोरं व्हायचं सोडा यार,
ह्या पॉईंटवरती मी नंतर बोलेल की बरेच जण बोलताय गोरं हा कलर मॅटर नाही करत नाही. यावरती मला अजून ओपिनियन बनवायचं आहे आणि जोपर्यंत मी बनवत नाही तोपर्यंत यावरती कमेंट करणार आहे की तुम्हाला ॲक्च्युली गोरं व्हायचं आहे ब्युटिफाय करण्यासाठी वगैरे. ठीक आहे, ओके, ऑफ ट्रॅक जातो आहे आपण. बट मला हेच म्हणायचं आहे की उन्हामध्ये मी प्रोटेक्ट मला करायचा ध्यास 8वी 9वीमध्ये घेतला होता आणि मी नेहमी तेव्हापासून फुल स्लीव्ज घालत होतो. बट जिथे जिथे फुल स्लीव्ज घातलेले ना तिथं स्किन माझी गोरी आहे. बट जिथे जिथे मी हे एक्सपोज केलेलं आहे ना, हा पाम माझ्या हाताचा इतका काळा झालेला आहे सांगतो तुम्हाला. लिटरली मला लाज वाटते पब्लिकमध्ये माझा हातसुद्धा शो करायची. मी लिटरली कधी कधी हँड्स फोल्ड करून घेतो जास्त ऑकवर्ड मोमेंट्समध्ये. काळा जरी असतं ना इवन पाहिजे होता, म्हणजे इथं गोरं तिथं काळं असं नको व्हायला पाहिजे होतं. मागे जर काळं असतं तर ठीक आहे, काळा मला सूट केला असतं, पण मागे जर गोरं आहे तर पुढे पण गोरंच पाहिजे होतं ना. आणि इन टर्म्स ऑफ दिस ट्रॅव्हलिंगमध्येच झालेला आहे हा माझा, त्यामुळे हा पॉईंट मी इन्क्लूड केलेला आहे. सूर्याचा, सनरेजच्या हार्मफुल इफेक्टचा, जी भयंकर लेवलवरती टॅनिंग झालेलं आहे. आणि मला तर प्रश्न पडलेला आहे की ही टॅनिंग कधी कवर होईल, कधी काय. ओ माय गॉड, व्हॉट एव्हर. बट तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता फुल स्लीव्जवाल्या कपड्यांमध्ये, तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता चांगलं बुटं, चांगले सॉक्सवरती, तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता तुमच्या स्किन कवरिंग गॅजेट्सवरती, जेणेकरून तुम्ही माझ्यासारख्या अशा लाँग ट्रिप्सवरती जाताना अशी घाण परिस्थितीची अनुभव होतोय मला त्या गोष्टीचा, ती अशी अनुभव नाही. प्लीज सांगतोय, पूर्ण शरीर कवर करा गाईज. हे बघा किती भयंकर लेवलवरती ट्रेनिंग आहे. हिच्या आताच त्रस्त आहे मी आता. इवन अजून पण मला ह्याच कंडिशनमध्ये ते उन्हाचे रेज याच्यावरती सोसावे लागतील आणि याच्यावरती किती वेळ स्टँडिंग होत राहणार मला माहीत पण नाही. बट 2 थिंग्स ज्या की मेजरली तुम्हाला कन्सिडर करायलाच हव्या, त्या म्हणजे धूळ, मास्क त्यासाठी सांगितलं, चष्मा सांगितलं, आणि सेकंड की कॅप. उन्हासाठी जेवढं शरीराचं प्रोटेक्शन तुम्हाला उन्हापासून करता येईल तेवढं करा ड्युरिंग लॉंग ट्रॅव्हलिंग. प्लीज डू दिस स्टफ. आता उन्हाच्या प्रोटेक्शनपाशी तुम्ही सनस्क्रीन प्रेफर करू शकता, बट आय विल सजेस्ट यू गाईज की जर तुमची फायनान्शियल कंडिशन पुअर असेल ना तर या भानगडीमध्ये पडू नका. जर फायनान्शियल स्टेबल असाल की आय विल हायली सजेस्ट यू टू यूज ऑलवेज सनस्क्रीन. बट इन केस तुम्ही पुअर असाल तर तुम्ही तुमची जी स्किन आहे, तोंड आहे, ती पूर्णपणे कापडाने कवर करू शकता. हँकी वापरा, तुम्ही स्कार्फ वापरा, काही वापरा, लाजायची काहीही गोष्ट नाही आहे. ॲट द एंड आर हेल्थ मॅटर, आणि त्याच गोष्टी आपल्याला नंतर रिग्रेटमध्ये अनुभवायला मिळतात. त्यामुळे मी सांगतोय सनलाईटपासून वाचायसाठी हे सोल्युशन आहे गाईज. दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. हे प्रॉमिनंट 2 टिप्स होत्या जे मला फार गरजेच्या वाटल्या ह्या मोमेंटला शेअर करायसाठी, आणि दिस इज द राईट मोमेंट की मी ह्या परिस्थिती अनुभवता तुम्हाला सांगतोय की प्लीज प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम दिस हार्श 2 थिंग्स. Otherwise you will totally lose the health control of your life. I swear, literally सांगतोय मी. So just take the actions. Don't watch this video, just take the actions. Come on. व्हिडिओमध्ये मी जस्ट रँडम एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे. याच्यामध्ये प्रॉपर स्ट्रक्चर्ड सोल्युशन्स नाही आहे इन्क्लुडेड. बट मी इन फ्युचर जरूर व्हिडिओ बनवेल याच्यावरती की तुम्ही जर लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करताय तर तुम्हाला काय गोष्टी आहेत त्या फर्स्ट स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की काय प्रोटेक्टिव्ह केअर्स तुम्ही घेतल्या पाहिजे. सो दिस वॉज द व्हिडिओ इन विच मी फक्त जर्नी शेअर केलेली, माझा एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे, काय फील होतं आहे मला आता सध्या. बट इन फ्युचर मी तुम्हाला जरूर व्हिडिओ आणेल ज्यावरती पूर्ण डिटेल्ड पद्धतीने मी सांगणार आहे की कसं तुम्ही प्रोटेक्ट करू शकता तुमच्या पूर्ण शरीराला.